पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। के बाय माझे आनंदी, आता डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही। आता परिस्थितीत सामोरा जायचं। हो, तुझ्यासोबत नसलो तरी काय झालं, त्यांनी तुझ्यासाठी जी स्वप्न बघितल्यानी ती स्वप्न तू पूर्ण कर। स्वतःच्या पायावर उभं राहा, स्वतःची ओळख निर्माण कर। आता असं रडायचं नाही, परिस्थिती समोर वाकायचं नाही, आता फक्त जिंकायचं। काय दादा, काय केलंयस आज नाश्त्याला बघू? अरे वा, पोहे। तू बस, मी देते आपल्या दोघांना, आपण दोघं एकत्र नाश्ता करू। बस बस। हे घे, खा। छान झालेत पोहे। आता जमायला लागलंय तुला हळूहळू। खा ना तू पण। मग मी पण नाही खाणार। खा। नाही, खा। मला माहितीये मी काही बनवलं तरी तुम्हाला आवडणार नाही, कारण आनंदीच्या हातचं खायची सवय झाली आहे ना। दादा, हे सगळे कष्ट, हे जे प्रयत्न तू आमच्यासाठी करतोयस ना, तेच कष्ट, तेच प्रयत्न तू आनंदीला परत आणण्यासाठी कर। हे बघ, तू जरी आम्हाला सांगत नसलास ना, तरी तुझा चेहरा बघून मला स्पष्ट कळतंय की तुला आनंदीची खूप आठवण येते। अरे पण हे सगळं आनंदीपर्यंत पोहोचायला हवं ना, आणि ती काही आपल्यापासून लांब नाही, ती तर इथेच। म्हणजे ती आपल्या मनापासून लांब नाही, ती आपल्या मनातच आहे ना। आणि आनंदीच्याही मनात आपण कायम होतो। आपण तिच्यापासून आणि ती आपल्यापासून मनाने कधीच दूर जाऊ शकत नाही दादा। फक्त तू मनाची तयारी ठेव दादा, तिला परत आणण्याची। बरं चल, मी ना निघतो आता, तर मला खूप उशीर होईल। चल बाय 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 बाय। वर्षा, टिफिन घेऊन जा ना, मी बनवून ठेवलंय। हो, थँक्यू दादा। सॉरी 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 सॉरी, खूप उशीर झाला ना मला। हो, खूप उशीर झालाय खरा, पण मला भूक सुद्धा खूप लागली। तर आपण आपल्या इडलीवाल्याकडे जायचं।
नाही, मी नाश्ता करून आले नंदू. काय? अरे हो, म्हणजे दादानी बनवलेला नाश्ता तसा नेहमीप्रमाणे ते फार बरा झाला नव्हता, पण त्याचा चेहरा पाहून मला वाईट वाटलं. मग मी होतं ते खाल्लं. पण आता मला भूक लागली, त्याचं काय? अरे पण मला उशीर झालाय ऑलरेडी, आणि आज काही मी दांडी मारू शकत नाही. हा नाही, आपण जाऊया त्या इडलीवाल्याकडे. मला खूप भूक लागली. चल 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 लवकर चल. अरे हळू. चल चल. नंदू, नंदू थांब रे. आजच कशी एवढी भूक लागली तुला? हो, खूप भूक लागली मला. अरे चल. अरे थांब नंदू, नंदू थांब थांब म्हणते ना. अगं असं काय करतेस? अगं रस्त्याच्या मध्ये उभं राहून काय भांडतेस माझ्याशी? चल ना, उशीर होतोय. कसला उशीर? तो काय इडलीवाला समोरच. नंदू, ती आनंदी आहे. आनंदी, आनंदी. आनंदी, कशात तुम्ही? खूप खूप वाईट आहेस तू. मला नाही बोलायचं तुझ्याशी. मुंबईत आलीस आणि मला स्वतःहून सांगितलं पण नाहीस ना. तू हवी आहेस का आम्हाला आनंदी? तू हवी आहेस. मी का बोलतेय तुझ्याशी? मला नाही बोलायचं तुझ्याशी. मी रागवलीये तुझ्यावर. नक्की वर्षाताई? हे बघ, हे असं करतेस तू. तुझ्याकडे बघून कोण म्हणेल की मला नाही बोलायचं तुझ्याशी? इतकी चांगली आहेस तू. मी काय म्हणतो, सगळ्या लोकांचं लक्ष फक्त तुम्हा दोघींकडे. त्यांचं थोडंसं लक्ष इडलीकडे जाऊ दे. चालेल? आपण तिकडे बेंचवरती बसून बोलूया प्लीज. वहिनी या. आनंदी, खूप छान दिसतेस या साडी. काहीतरी बदल झालाय तुझ्यात. म्हणजे असं सांगता येत नाहीये, पण तू ना खूप खंबीर झाल्यासारखी वाटतेस. कसं सांगू तुला? म्हणजे तुझं असं गावाहून मुंबईत येणं, मुंबईत येऊन काम मिळवणं, नंदूकडे राहणं, हा बदलच तर आहे तुझ्यात. वर्षाताई, ते घर माझं आहे हो. त्या घरातली तुम्ही सगळी माणसं माझीच आहात ना. पण आज जे काही करते ना, ते मी स्वतःसाठी करते. स्वतःची लढाई आहे ही. मला स्वतःला आजमावून बघायचंय वर्षाताई. पण खरं सांगू, आज जे काही करतेय त्यामुळे माझं तुमच्यावरचं प्रेम कमी नाही झालं आणि कधीच नाही होणार. माझं खूप प्रेम आहे तुमच्या सगळ्यांवर. तुम्हाला सांगू, सकाळी 9 वाजले ना की छातीत धडधडत. असं वाटतं की वर्षाताई वेळेत ऑफिसला जातील ना. माझ्या चिंगीची व्हॅन नाही ना सुटणार आज. आई वेळेत औषधं घेत असतील ना. आणि ह्यांची इतकी काळजी आहे ना सगळ्यांची, इतकं प्रेम करतेस ना सगळ्यांवर, मग चल ना आनंदी घरी. हे बघ, दादासाठी नको, आमच्यासाठी चल. चल ना आनंदी. नको वर्षाताई, आग्रह नका करू. आनंदी प्लीज चल ना. मी काही बोलू का? आता तू समजावणार आहेस का हिला? बोलू का मी? बोला दादा. वर्षा, वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. त्यांनी आत्ता न येणंच योग्य आहे. हो, म्हणजे तोपर्यंत तुझे गणपती पूर्ण होतील ना. अगं तसं नाही ग. मग कसं आहे?
मी इथे तिला एवढी समजावतेय घरी येण्यासाठी आणि तू अगं वर्षा, माझं ऐकून घे ना प्लीज. दुराव्याने जशी तुम्हाला प्रेमाची जाणीव झाली तशीच ती राघव दादालाही होईल. मग त्या घरी येत. तोपर्यंत वहिनी माझ्या घरी सुखरूप आहेत. मला खरं तर राग आलाय तुझा, पण हे असं सगळं बोलून तू मन जिंकतोस यार. आणि हो, थँक्यू नंद्या, थँक्यू व्हेरी मच. माझी आणि आनंदीची तू भेट घडवून दिलीस, थँक्यू. पण हो, आनंदी आता तुझ्याकडे काम करतेय म्हणून हिच्याकडून जास्तीचं काम करून घेऊ नकोस. तिला त्रास नाही झाला पाहिजे, कळलं? तू त्यांची नणंद असताना माझी हिंमत होईल का? वर्षाताई, काय ग? वर्षाताई हे बघा. हा, मी बनवलाय उंदीर आणि मोदक. आता मी हे लोकांच्या घरी द्यायला जाणार आहे. म्हणजे हे बघून आपल्याला गणपतीची ऑर्डर मिळेल. आनंदी, हाच बदल आहे तुझ्यातला. दादाने दिलेल्या खोलीत काम करत बसायचीस आणि आता 4 चौकटीतून बाहेर पडून तू तुझा मार्ग शोधतेस. खूप अभिमान वाटतो तुझा. आनंदी, मी हा मोदक घेऊ? हे पाय माझं वर्षाताई, असं का विचारताय? घ्या. वर्षाताई, निघू मी, उशीर होतोय मला. बरं, ठीक आहे. तू सांभाळून जा. हा, ऑल द बेस्ट. वहिनी, ऑल द बेस्ट. थँक्यू. वर्षाताई, काळजी घ्या. तू पण काळजी घे. कुठे जायचं माहितीये ना? वर्षाताई, गावाहून एकटी परत आलीये मी. थोडं थोडं कळायला लागलंय मला. पण इथून 5व्या मिनिटावर बस स्टॉप आहे. 302 नंबरची बस आहे. त्यात एकदा का बसले त्याच्यानंतर 5व्या स्टॉपवर उतरणार आणि तिथून 5व्या मिनिटावर घर आहे त्यांचं. काळजी नका करू, जाईन मी व्यवस्थित. ऑल द बेस्ट. थँक्यू. देवा, आनंदीला तिच्या कामात यश मिळू दे. काका, हा पत्ता कुठे सांगा ना. हा ताई, या गलीत आत जा, समोरच आहे. इथून? हा. ठीक आहे, धन्यवाद. हा. काकू, साने. हाँ।
आले आले, 1 मिनिट. नमस्कार. हा बोल ग. मगाशी फोन केला होता ना, गावडनकडून आली आहे. हा म्हणजे गणपतीच्या ऑर्डरसाठी. हो, पण 2 वर्षापूर्वी मला आयत्या वेळी कळलं गणपती मिळणार नाही म्हणून. आमची किती धावपळ झाली. त्यावेळी आम्ही गणपती दुसरीकडे दिला करायला. बरोबर आहे तुमचा त्रास समजू शकते मी, पण ते पण दुःखात होते ना, म्हणून तुमची मूर्ती मिळाली नाही तुम्हाला. का? काय झालेलं? हो, गावडे काका गेले ना 2 वर्षापूर्वी. अगं बाई. पण आता ही सगळी जबाबदारी मी घेतलीये. मी खात्री देते की तुम्हाला तुमचा बाप्पा वेळेत मिळेल. बरं ठीक आहे. हा ग, गावडे काकांबद्दल काही माहिती नव्हतं ना मला, म्हणून. एक काम कर, घे आमची ऑर्डर लिहून. बरं, तू पाणी वगैरे काही घेणार आहेस का? काकू आधी हे घ्या तुम्ही. काय ग? येते. हो हो. यावर स्वार होणारा बाप्पा आमच्याकडे आहे, तो घ्यायला या. मूर्तिकार गावडे बंधू. या उंदरावर बसणारा बाप्पा आणि हा मोदक खाणारा बाप्पा आमच्याकडे आहे, तो न्यायला या. मिलिंद, ते नंतर कर, आधी हे करून दे मला. थँक्यू. ए, हे काय बनवलंस तू? पहिल्यांदा बनवतोस का चहा? काय प्रकार आहे हा? अरे राघव, तू थांब रे. हे बघ, पिऊन बघ. ये इकडे, पिऊन बघ. हे पिऊन बघ. राघव, काय झालं? या माणसाला साधा चहा बनवता येत नाही. काय बनवून दिलेस तू? मंग्या, जा पटकन निघ, मस्तपैकी चहा बनवून आण. हो सर. राघव, 1 मिनिट केबिन मध्ये, थोडं बोलायचं. या उंदरावर बसणारा बाप्पा आणि हा मोदक खाणारा बाप्पा आमच्याकडे आहे, तो न्यायला या. हे पाय माझे घरात तर कोणीच नाहीये. कुलूप लावलंय. काय कर, फोन करून बघते. फोनला पण आताच बंद व्हायचं होतं. दादा, फोन मिळेल का तुमचा? फोन बंद पडला. अर्जंट फोन करायचा होता एक. ठीक आहे, हा घ्या. हे उघडून द्या ना लॉक. हो, हॅलो, राणे साहेब बोलतायत का? अहो, गणपतीची ऑर्डर घ्यायला आले होते घरी. घरी कोणीच नाहीये. बाहेर आहेत का तुम्ही? हा, मग कुठे असाल त्याचा पत्ता पाठवू शकता का? भेटायला आले असते मी तुम्हाला. हा, ह्या नंबरवरच पाठवा पत्ता. ठीक आहे, धन्यवाद. दादा, हा, राणे साहेब पत्ता पाठवताय तुमच्या नंबरवर. राणे साहेबांच्या ऑफिसचा पत्ता पाहिजे होता. अहो, मला सांगायचं ना, मी दिला असता. हा बघा, आला? त्यांचा मेसेज आला, लिहून घ्या. थांबा. हा, ॲडव्होकेट अँड पार्टनर्स
JN मुलुंड YB केळकर रोड आणि काय होतं ते पक्ष्यांच्या थव्याचा स्टॅच्यू त्याच्या मागे त्याला काय म्हणतात लँडमार्क त्या पक्षाच्या थव्याच्या स्टॅच्यू मागे तुझी शाळा आहे. अच्छा, पत्ते पाठ करणं चाललंय. माझा ऑफिसचा पत्ता माहितीये? नाही. लिहून घे. ॲडव्होकेट अँड पार्टनर्स. ॲडव्होकेट अँड पार्टनर्स JN रोड. JN रोड मुलुंड पश्चिम. हे बाय माझे हा तर यांच्या ऑफिसचा पत्ता आहे.